इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी सुरू, पात्रता तपासणार. विधानसभा निवडणुकीत सरकारला साथ देणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकार जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे. सरकार लाडकी बहीण योजनेतून तब्बल 60 लाख महिलांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे, कारण सरकारनं संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान शेतकरी सन्मान योजना तसेच कृषी विभागाच्या अवजारी अनुदानाचा लाभ घेणाऱ्या महिलांची आणि यासोबतच ज्या महिलांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे आणि ज्या महिलांचे कुटुंब आयकर दाता आहे या सगळ्यांची माहिती संबंधित विभागाकडून मागून घेतली आहे आणि या सगळ्यांच्या आधारावर आता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीमध्ये जवळपास 60 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. तसेच या 60 लाख महिलांकडून यापूर्वी दिलेले पैसे वसूल करायचे का याचा विचार देखील सरकार करत असल्याची माहिती आहे. आता जशा निवडणुका संपल्या तसं लाडकी बहीण योजनेला सरकार कात्री लावणार, म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या योजनेतून बाहेर काढणार याची चर्चा जोर धरू लागली होती. मध्यंतरी सरकारने आम्ही यातून कोणालाही वगळणार नाही अशी एक ग्वाही दिली होती असं सांगितलं होतं, परंतु आता महिला आणि बालविकास विभागाने या महिलेचे जे निकष आहे त्या निकषांच्या आधारावर अर्जांची पडताळणी करणं सुरू केलं, म्हणजेच महिलांची पडताळणी करणं सुरू केलं. आता ज्यावेळी अर्ज भरणं चालू होते त्यावेळी सरकारनं सगळे नियम आणि अटी सांगितल्या होत्या, म्हणजे आधीच नियमाने अटी घालून दिल्या होत्या. त्यासोबतच या सगळ्या नियम आणि अटी पूर्ण करूनच आम्ही अर्ज भरतोय असं एक हमीपत्र देखील या महिलांकडून भरून घेण्यात आलं होतं. हमीपत्रात असा देखील उल्लेख होता की जर आम्ही या नियमाने अटीत बसवत नसू तर या योजनेला आम्ही अपात्र ठरवू, म्हणजेच सरकार आम्हाला कधी अपात्र ठरवू शकतं. म्हणजेच सरकारने हमीपत्र भरून घेतलेलं आहे आणि सरकार महिलांना या योजनेतून कधी बाहेर काढू शकतं. आता सरकार ज्या काही 5-6 अटी घालून दिल्या होत्या त्याच्याच आधारावरती पडताळणी करते. आता महिला आणि बालविकास विभागाच्या काही सूत्रांनी असं सांगितलं की सरकार की ज्या महिला डीबीटी मार्फत लाभ घेतात किंवा ज्या महिला आधी सरकारच्या कुठल्या थेट लाभाचा लाभ घेत असतील तर या महिलांना फक्त फरक मिळेल, म्हणजे जर संजय गांधी निराधार योजनेतून ज्या महिलांना 1,500 रुपये मिळतात त्या महिलांना काहीच मिळणार नाही, परंतु ज्या महिलांना पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्हीतून जर समजा महिन्याला 1,000 रुपये मिळत असतील तर त्यांना 500 रुपये मिळतील. तसंच ज्या महिलांनी कृषी विभागाच्या अवजारे अनुदान योजनेतून 1,500 रुपयांपेक्षा जास्त जर का लाभ घेतला असेल, म्हणजे तो लाभ जर 1,500 रुपयाच्या तुलनेमध्ये जास्त असेल महिन्याचा, तर त्या महिलांना देखील या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि जर कमी असेल तर त्यातला फरक दिला जाईल. मग आता या महिला किती आहेत तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातल्या महिला तब्बल 25 लाख आहेत. या 25 लाख महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळतात, म्हणजेच या सगळ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. तसंच आता शेतकरी सन्मान योजना आणि पीएम किसान या 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या राज्यातल्या महिला म्हणजे शेतकरी महिला या 18,18,000 आहेत. या सगळ्या महिलांना केवळ 500 रुपये फरक मिळू शकतो असं देखील या सूत्रांचं म्हणणं आहे. यासोबतच ज्या महिलांनी कृषी विभागाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यातून जर जास्त लाभ घेतला असेल त्या देखील अपात्र ठरवता येतील, म्हणजेच त्या महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाईल. यासोबत सरकारने ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून म्हणजेच आयकर विभागाकडून जे कुटुंब आयकर भरतात त्यांची देखील माहिती मागवली आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत लाडके बहन योजनेचा लाभ घेतला त्या महिलांच्या अर्जासोबत या यादीची पडताळणी केली जाणार आहे, तुलना केली जाणार आहे. आणि ज्या महिलांनी अर्ज भरले परंतु त्यांचे कुटुंब आयकर भरत असतील त्यांना देखील बाहेर काढलं जाणार आहे. तसंच सरकारने जे काही आपले परिवहन विभाग आहे की ज्यांच्याकडे वाहनांची नोंद होते त्या परिवहन विभागाकडून देखील राज्यातील किती वाहनं कोणत्या कुटुंबाकडे आहेत याची देखील माहिती मागवली. जर समजा 4 चाकी वाहन असलेल्या महिलेनं अर्ज भरलेला असेल तर त्या महिलेला देखील या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. एकूणच काय तर सरकार आता जे काही 5-6 नियम घालून दिले होते, ज्या काही अटी घालून दिल्या होत्या
त्याच्या आधारावर आता पहिल्या टप्प्यामध्ये पडताळणी करते. म्हणजे जे काही माहिती उपलब्ध आहे त्या उपलब्ध माहितीच्या आधारे सगळ्या अर्जांचं एक क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे एक पडताळणी केली जाणार आहे आणि त्याच्या आधारावरती कुठल्या महिलांना या योजनेमध्ये कायम ठेवायचं, कुठल्या महिलांना बाहेर काढायचं हे ठरवलं जाणार आहे. आणि असं सांगितलं जातं की पहिल्या टप्प्यात किमान 60 लाख महिला या योजनेतून बाहेर पडू शकतात, कारण या सगळ्या महिला या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सरकारनं निवडणुकीच्या आधी तर या सगळ्या महिलांना सरसकट पैसे वाटले, मग केवळ निवडणुकीपुरताच सरकारचा अजेंडा होता किंवा सरकारचा एक उद्दिष्ट होतं की फक्त निवडणुका पार पाडायच्या तर सरसकट उघडपणे दिसतेच की सरकार निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही महिलांना नाराज करू इच्छित नव्हतं, म्हणजे कुठल्याही नियम आणि अटी न लावता सरकारने सरसकट पैसे दिले होते. परंतु आता निवडणुका संपल्या, निवडणुकीनंतर सरकारला आता जी काही आर्थिक तिजोरी आहे त्यावर लक्ष ठेवायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की आधीपासूनच सरकारची तिजोरी खाली पडलेली आहे, त्यामुळे सरकारला विविध योजनांसाठी, ज्या योजना आधीपासून सुरू आहेत त्या योजनांसाठी सरकारला पैसे देणे शक्य होत नाहीये. म्हणजे सरकार आधीच शेतकऱ्यांचा अवकाळीचा अनुदान असेल किंवा इतर ज्या काही विकासाच्या योजना असतील त्या योजनांचा निधी सध्या मिळत नाहीये, त्यामुळे या योजना ठप्प पडल्यासारखी परिस्थिती आहे. आता आपण जर लाडक्या बहीण योजनेचा एकूणच आढावा घेतला तर जवळपास 2,46,00,000 महिलांना महिन्याला 15 हजार रुपये सध्या सरकार देत आहे. आता वर्षाला जर आपण याचा हिशोब लावला तर जवळपास 42,000 कोटी रुपये या योजनेसाठी सरकारला वर्षाला लागणार आहेत. आता सरकारने हेच देखील सांगितलं की कदाचित एप्रिलपासून या महिलांना 2,100 रुपये द्यावे लागणार आहेत, कारण सरकारने तसं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलं होतं. आता जर सरकारने एप्रिलपासून 2,100 रुपये देण्याचं ठरवलं तर सरकारला वर्षाला 60,000 लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करावे लागतील. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा जर लाडकी बहीण योजनेसाठी जात असेल तर शेतीच्या किंवा इतर योजनांसाठी नेमका पैसा कुठून येणार हा एक प्रश्न सरकार समोर असल्याचं सरकारमधील काही सूत्रांनी सांगितलं. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेचा जो काही आर्थिक भार सरकारच्या तिजोरीवर येतोय हा भार कमी करण्यासाठी सरकार हे सगळं करतं असं देखील सांगितलं जातं. आता एकूणच लाडकी बहीण योजनेतून सरकारने सुरुवातीला उद्दिष्ट ठेवलं होतं निवडणुका जिंकण्याचं. आता निवडणुका पार पडलेल्या सरकार स्थापन झालंय आणि नियमांची कात्र लावली जाईल हे निवडणुकीच्या आधी देखील सांगितलं जात होतं, परंतु आता खुद्द सरकारी पातळीवर याची अंमलबजावणी केली जाते. आता एकूणच सरकारने जे काही धोरण राबवले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.